नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पुन्हा एकदा आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटतो आहोत. पुन्हा एकदा आपल्या या व्हिडिओ क्लासमध्ये मी सुरुवात करते आहे. गणित भाग 2 पायथागोरसचे प्रमेय प्रकरण क्रमांक 2 यामध्ये आपण या प्रकरणात जी महत्त्वाची गुणधर्म होती ती या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहे. बरोबर. आत्ता आपण मूळ प्रमेयांना सुरुवात करणार आहोत. तर सुरुवातीचं प्रमेय आपण घेतो आहोत समरूपता आणि काटकोन त्रिकोण. हे प्रमेय व्यवस्थित समजून घ्यायचे कारण या प्रमेयावर आधारित पुढे पायथागोरसचं प्रमेय आहे आपला. तर प्रमेय काय आहे बघा. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. कसे असतात? समरूप असतात. आता प्रमेय वाचत असताना तुमच्या डोळ्यासमोर आकृती आलीच असेल. कसली आकृती बघा. काटकोन त्रिकोणात म्हणजे एक काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणात मी इथे आकृती काढते. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे, कर्ण कोणता आहे? हा कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे, लंब आहे ना, शिरोलंब म्हणजेच लंबाची खूण, जे त्रिकोण तयार होतात, हे दोन त्रिकोण तयार झालेत बघा इथे, ते मूळ त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. आता आपण त्यांचं ह्या त्रिकोणाचं नामकरण करूया. नाव ठेवूया त्याचं त्रिकोण ए बी सी आणि शिरोलंब घेऊया तो बी डी. बघा मग आत्ता जर आपण व्यवस्थित प्रमेय वाचलं तर काय लक्षात येत आहे बघा. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे म्हणजे त्रिकोण एबीसी मध्ये एसी या कर्णावर बी या शिरोबिंदूमधून टाकलेला शिरोलंब म्हणजे बीडी, जे त्रिकोण तयार होतात. कोणते त्रिकोण तयार होतात? मी इथे आकडे दिले, अंक दिलेत 1 आणि 2. ते मूळ काटकोन त्रिकोणाशी, मूळ काटकोन त्रिकोण कोणता? त्रिकोण एबीसी, व परस्परांशी म्हणजे एडीबी आणि बीडीसी हे परस्परांशी समरूप असतात. हे आपल्याला सिद्ध करायचं. दिलेल्या गोष्टी पक्षामध्ये, विचारलेल्या गोष्टी साध्यामध्ये, हे तुम्हाला माहिती आहे. तर आता आपण लिहूया पक्ष. काय दिलाय बघा पक्षामध्ये. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेला शिरोलंब म्हणजे त्रिकोण एबीसी मध्ये कोणता कोण काटकोन? कोन बी बरोबर 90 अंश आणि कर्णावर टाकलेला शिरोलंब, कर्ण कोणता आहे? एसी आणि शिरोलंब टाकला आहे बीडी. तर रेख बीडी लंब कर्ण एसी. कर्ण एसी म्हणा तुम्ही इथे किंवा बाजू एसी. आणि साध्य काय करायचं आहे मग आपल्याला? तर साध्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी की ते दोन त्रिकोण हे मूळ त्रिकोणाशी समरूप आहेत आणि परस्परांशी पण समरूप आहे. मग पहिलं विधान घेऊया आपण. पहिला त्रिकोण नाव घेऊ त्याचं एडीबी. त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण एबीसी. दुसरं काय सिद्ध करायचं आहे? दुसऱ्या क्रमांकाचा त्रिकोण बीडीसी समरूप त्रिकोण मूळ एबीसी. आणि ते परस्परांशी सुद्धा समरूप आहे असं म्हणतोय ना आपण. तर मग त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण बीडीसी. खूपच महत्वाचं प्रमेय आहे. ह्या तिघा गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता लक्षात ठेवण्यासाठी
तुम्हाला मी ज्या वेळेला गुणधर्म आपण बघितले त्यावेळेला मी तुम्हाला क्रम सांगितला होता बघा. या क्रमाने आपण जायचं आहे. या क्रमाने जायचंय आणि ABC या पद्धतीने म्हणायचंय. हा क्रम असणार आहे. तर बघा आता सिद्धता बघूया. मग आपण रचना तर काही करायची नाहीच आहे कारण आवश्यकता नाही आहे. सिद्धता इकडे म्हणूया विधाने आणि या बाजूला कारणे. असं लिहिलंच पाहिजे असं काही नसतं, पण एक टापटीपपणा दिसतो आणि उदाहरण लवकर आपल्याला लक्षात येतं, प्रमेय पटकन समजतं. आता घेऊया पहिली जोडी. त्रिकोण ADB व त्रिकोण ABC मध्ये काय काय एकरूप आहे. आपण पहिलं प्रकरण जे शिकलो ना समरूपता, त्यामध्ये कसोट्या अभ्यासलेल्या आहेत. आठवते ना, कोको समरूपता कसोटी, बाकोबा समरूपता कसोटी, बाबा समरूपता कसोटी. त्यातली इथे कोणती कसोटी लागू होते बघूया आपण. बघा ADB मध्ये आणि ABC मध्ये A हा जो कोन आहे ना, हा सामायिक दिसतोय आपल्याला. म्हणजे इथे आपण म्हणूया कोन A एकरूप कोन A. का बरं? मी सांगितलं म्हणून का? तर अजिबात नाही. आपल्याला पुरावा द्यावा लागतो, सामायिक आहेत म्हणून. त्यानंतर बघा ADB मध्ये D हा 90 अंशाचा दिसतोय आपल्याला आणि इकडे B सुद्धा ABC मधला 90 अंशाचा आहे. मग इथे आपण काय म्हणूया, कोन D एकरूप कोन ABC मधला B. का? तर प्रत्येकी 90 अंश. ठीक आहे. मग दोन कोन आपण एकरूप दाखवलेत, म्हणजेच त्रिकोण ADB समरूप त्रिकोण ABC झाली जोडी. कोणत्या कसोटीनुसार झाली? कोको समरूपता कसोटी. ठीक आहे. दुसरी घेऊया आता. हे एक भाग झाला आपला. याला म्हणूया विधान क्रमांक 1. पुढचा त्रिकोण BDC व त्रिकोण ABC मध्ये. तिथे सुद्धा दोन कोन असे शोधायचे आहेत आपल्याला की त्यामुळे ते दोन त्रिकोण समरूप होऊ शकताय. बघा आता इथे BDC मध्ये C कोन आहे आणि ABC मध्ये पण C हा कोन आहे, म्हणजे सामायिक झाला. म्हणजे इथे आपण घेऊया कोन C एकरूप कोन C. अर्थातच कारण आवश्यक आहे. काय कारण? सामायिक. नंतर BDC मध्ये D कोन आहे बघा 90 अंशाचा आणि ABC मध्ये कोणता कोन आहे तर B. म्हणून ते दोन्ही कोन एकरूप, कारण प्रत्येकी 90 अंश. म्हणून हे दोघं त्रिकोण BDC समरूप त्रिकोण ABC. कारण काय? कोको समरूपता कसोटी. ओके. याला म्हणूया विधान क्रमांक 2. बघा पहिला भाग झाला, दुसरा भाग झाला. आता तिसरा भाग सोपा आहे, तो प्रूव्ह करण्याची गरजच नाही आहे. कारण काय? बघा ADB समरूप त्रिकोण ABC, BDC समरूप त्रिकोण ABC. डावी बाजू आणि उजवी बाजू जर आपण बघितली तर उजव्या बाजूमध्ये ABC हे दोन त्रिकोण आपल्याला
सामायिक आहेत कळताय, एकच आहे तो त्रिकोण. मग ABC सोबत जर ADB समरूप आहे, ABC सोबत जर BDC समरूप आहे, तर ADB आणि BDC कसे असणार? समरूपच असणार. म्हणून तिसरं विधान येत आहे, त्रिकोण ADB समरूप त्रिकोण BDC. कारण काय? विधान 1 व 2 वरून. हा झाला 3 क्रमांक. म्हणजे आपले तिघ गोष्टी इथे आहे त्या आपण काय केल्या? सिद्ध केल्या बघा. नीट समजलं आहे प्रमेय? त्रिकोण ADB आणि त्रिकोण ABC पहिली जोडी घेतली आपण. पहिला त्रिकोण मूळ त्रिकोण, नंतर दुसरा त्रिकोण मूळ त्रिकोण. दोन्ही आपण जोड्या सिद्ध केल्या की त्या समरूप आहेत. त्यानंतर आपण काय केलं की मग म्हणून पहिला आणि दुसरा त्रिकोण सुद्धा परस्परांशी समरूप आहे. कोणत्या कसोटीने दाखवलेत आपण ते? कोको समरूपता कसोटी. आणि याला आपण काय म्हणतो? समरूपता आणि काटकोन त्रिकोण. आता यानंतर आपण पुढचं प्रमेय अभ्यासणार आहोत, ते म्हणजे भूमिती मध्याचे प्रमेय. भूमिती मध्याचे प्रमेय. दुसरा गुणधर्म हा दुसऱ्या क्रमांकाचा प्रमेय काय आहे की काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब, त्या शिरोलंबामुळे त्या कर्णाचे दोन भागात जे विभाजन होते, त्या दोन भागांचा तो शिरोलंब हा भूमिती मध्य असतो. म्हणजे आता आधीचं जे प्रमेय आपण बघितलं तीच आकृती आहे. आणि आधीच्या प्रमेयामध्ये आपण ज्या 3 जोड्या सिद्ध केल्यात ना की त्या समरूप आहेत, त्यातली आपल्याला एक जोडी घ्यायची आहे आणि आपल्याला भूमिती मध्य त्यातून सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. मग आता आपण घेऊया, काढूया काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण ABC. B हा काटकोन. काटकोनावरून आपण कर्णावरती शिरोलंब टाकला, त्याला नाव देऊया D. आता पक्षसाध्य पुस्तकामध्ये आपल्याला दिलेलं नाहीये, त्याची आवश्यकता नाही, पण आपण लिहूया. पक्ष काय आहे बघा? काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब. त्रिकोण ABC मध्ये कोन B बरोबर 90 अंश आणि रेख BD लंब कर्ण, कर्ण म्हणा किंवा बाजू, कर्ण AC. काय सिद्ध करायचं आहे? अजून पुढे आपण हे पण लिहू शकतो, A', D', C. बघा आता इथे साध्य काय करायचं आहे आपल्याला? तो शिरोलंब म्हणजे BD वर्ग. BD BD वर्ग का? तर अंश BD आणि छेद BD यांचा गुणाकार, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार, तो BD वर्ग होतो. भूमिती मध्य आहे उरलेल्या 2 भागांचा म्हणजे AD गुणिले DC. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता यासाठी बघा आपल्याला कोणते 2 त्रिकोण घ्यायचे आहेत? त्यात BD असला पाहिजे आणि AD आणि DC पण असला पाहिजे. 3 जोड्या होत्या आपल्याकडे आणि मी तुम्हाला क्रम सांगितलेला आहे की कोणत्या क्रमाने आपल्याला जायचं आहे म्हणजे एकास एक संगती येईल तिथे. मग आता बघा आपण त्रिकोण घेणार आहोत. सिद्धता. त्रिकोण ADB समरूप त्रिकोण BDC. समरूप मी आधीच लिहिलं का? तर आपण ते सिद्ध केलेलं आहे.
केव्हा सिद्ध केलंय? काटकोन त्रिकोणांची समरूपतामध्ये. काटकोन त्रिकोण समरूपता, म्हणून ते दोन त्रिकोण समरूप आहेत. मग आता आपण काय करूया, ह्यांची एकास एक संगती घेऊया. एकास एक संगती आपण 9वीच्या वर्गात खूप छान शिकलो आहोत, तुम्हाला येत असेल ते. एडी त्याच्या सोबत बीडी, एडी छेद बीडी बरोबर डीबी छेद डीसी. या बाजूचे दोन शेवटचे अक्षर, त्या बाजूचे शेवटचे दोन अक्षर, म्हणजे डीबी छेद डीसी. आता कोणती जोडी उरली? ही ए बी आणि बी सी. पहिला आणि तिसरं लेटर, त्या बाजूचं पहिलं आणि तिसरं लेटर, ए बी छेद बी सी. आता मला एक सांगा की ह्या तिघांमधून कोणते तरी दोन पेअर्स घ्यायचे, कोणती तरी जोडी घ्यायची आपल्याला, की आपण ह्या साध्याच्याकडे आपली वाटचाल लगेच होईल. बीडी वर्ग कुठे तयार होतोय बघा. पहिल्यामध्ये बीडी आहे, दुसऱ्यामध्ये आहे, इथे डीबी आहे म्हणजेच बीडी आहे. तो इथे नाही, म्हणजे इथे बीडी गुणिले बीडी, बीडी वर्ग होईल. म्हणजे आता आपण काय करणार इथे, तर कोणती जोडी घेणार? ही जोडी घेणार. समजलं? मग ह्या जोडीमध्ये आपण काय करणार बघा, बीडी गुणिले बीडी काय झाला? बीडी वर्ग बरोबर एडी गुणिले डीसी, एडी गुणिले डीसी. हे काय आहे? आपलं साध्य. किती सोपं आहे? भूमिती मध्याचे प्रमेय. याला इथे आपल्याला कारण द्यायला हवंय. कारण द्यायचं काय आहे? संगत बाजू प्रमाणात. समजलं नीट प्रमेय भूमिती मध्याचं? तुम्हाला मागे ज्या वेळेला मी गुणधर्म सांगितले मागच्या व्हिडिओमध्ये, त्यावेळेला बीडी वर्ग बरोबर एडी गुणिले डीसी त्याच पद्धतीने अजून सांगितलं होतं की समजा जर आपल्याला ए बी विचारला, ए बी वर्ग, तर ए बी वर्ग बरोबर आपण काय लिहिणार? एडी गुणिले एसी. तर आपण ते पण सिद्ध करू शकतो. कोणते दोन भाग? दुसरं ए बी वर्ग बरोबर एडी गुणिले एसी, आणि तिसरा कोणता सांगितला होता? जर बीसी विचारला आपल्याला, तर बीसी वर्ग बरोबर डीसी गुणिले एसी. तर हे सुद्धा आपल्याला सिद्ध करता येतं. कशाच्या आधारे करणार? तर जसे इथे आपण त्रिकोण घेतलेत बघा, एडीबी आणि बीडीसी, तसे इथे कोणते त्रिकोण घेणार बघा? ए बी वर्ग म्हटलं आहे, म्हणजे ए बी दोन वेळा येणार आहे, म्हणजे मूळ त्रिकोण येईल ए बी सी आणि पहिला त्रिकोण येईल एडीबी. इथे बी सी वर्ग बरोबर डी सी गुणिले एसी म्हटलंय, म्हणजे बी सी गुणिले बी सी अंश आणि छेद. तर इथे मूळ त्रिकोण येईल ए बी सी आणि दुसरा त्रिकोण येईल बी डी सी. म्हणजे ज्या पद्धतीने आपण हे इथे सिद्ध केलं त्याच पद्धतीने हे दोघं सुद्धा आपण सिद्ध करू शकतो. सध्या हे पुस्तकामध्ये दिलेलं नाहीये, पण जे काठिण्य पातळीचे गुंतागुंतीचे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये ते तसं असू शकतं. किंवा एरवी एखादी बाजू काढताना ते विचारलं तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा ते उदाहरण सोडवू शकता, किंवा मग पायथागोरसच्या प्रमेयाच्या आधारे सेपरेट काटकोन त्रिकोण वापरून सुद्धा ते सोडवू शकता. ठीक आहे, समजलं? मग आधीचं प्रमेय आणि हे प्रमेय, दोन्ही प्रमेय तुम्ही नीट समजून उमजून घ्यायचे आहेत आणि ते वहीत लिहायचे आहेत. ठीक आहे, पायथागोरसचे प्रमेय. आता आपण अभ्यासतो आहोत पायथागोरसचे प्रमेय. पायथागोरसच्या प्रमेय अभ्यासण्यासाठी या आधी आपण जे प्रमेय अभ्यासलं ना, कोणतं होतं? काटकोन त्रिकोण समरूपता प्रमेय. तर ते प्रमेय येत असेल तर पायथागोरसचं प्रमेय आपण इझिली सोडवू शकतो. म्हणजे आता इथे आपल्याला कोणता भाग लागणार आहे बघा?
1 2 आणि मूळ त्रिकोण 3. आठवलं? हे या प्रमेयाचा ह्याच आकृतीचा वापर करायचा आहे आणि पायथागोरसचे प्रमेय आपल्याला सोडवायचे. काय आहे बरं पायथागोरसचे प्रमेय? लहान वर्गापासून आपण शिकत आलेलो आहे की काटकोन त्रिकोणात कर्णवर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. कोणत्या त्रिकोणात पण? काटकोन त्रिकोणात. मग आपण काटकोन त्रिकोण काढून घेऊया आधी. काटकोन त्रिकोण. ओके. काटकोन त्रिकोणात कर्णवर्ग आकृती, मी जेव्हा प्रमेय बोलते ना त्याच वेळेला तुम्ही इमॅजिन करायचंय की आकृती काय असणार आहे, कारण ते खूप महत्वाचं आहे. पक्ष त्रिकोण ABC मध्ये कोन B बरोबर 90 अंश. एवढंच दिलेलं आहे काटकोन त्रिकोणात. आणि पुढे सिद्ध करायचंय आपल्याला. काय सिद्ध करायचंय? कर्णवर्ग. कोणता आहे कर्ण? काटकोनास समोरील बाजू म्हणजे कर्ण. कर्णवर्ग हा उरलेल्या दोन बाजू कोणत्या आहेत? AB आणि BC यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा आहे. म्हणजेच AB वर्ग अधिक BC वर्ग. ठीक आहे. मग आता यासाठी आपल्याला काहीतरी रचना करावी लागेल. कोणती रचना? तर ही. काय रचना करणार बघा आपण की बिंदू B मधून आपण कर्ण AC वरती शिरोलंब काढणार. लक्षात आलं? ही रचना केली आपण. काय रचना केली आपण? रेख BD लंब कर्ण AC काढला. काढा नाही म्हणायचं, काढला. ठीक आहे. आता आपल्याला सिद्धता करायची आहे. जर तुम्हाला कळलं की रचना काय करायची आहे तर नेहमीच सांगते मी तुम्हाला हे की ज्याला कळलं की रचना काय करायची आहे त्याने अर्धी प्रमेयाची लढाई जिंकलेली आहे. का? तर ज्या वेळेला तुम्ही कर्ण काढतायत, कर्णावरती BD लंब टाकताय, म्हणजेच तुम्हाला हे कळलेलं आहे की त्या ठिकाणी दोन काटकोन त्रिकोण तयार होणार आहेत. ते मूळ काटकोन त्रिकोणाशी आपल्याला समरूप दाखवायचे, त्याचा आपल्याला आधार घ्यायचा इथे. बरं, मग विधाने आणि कारणे. ठीक आहे. सुरुवातीलाच आपण लिहिणार आहे रचना काय केली आहे ती. रेख BD लंब कर्ण AC. कोणी सांगितलं बरं हे आपल्याला? रचनेने सांगितलंय. कोणी सांगितलं? रचना. बर, मग पुढे यामुळे काय होत आहे बघा. त्रिकोण ADB माहिती ना कशा पद्धतीने क्रम आहे त्याचा. ही विसरायचीच नाही आहे संगती. झोपेत विचारली तरी ती आली पाहिजे. त्रिकोण ADB समरूप त्रिकोण BDC समरूप त्रिकोण ABC. कारण काय देणार? काटकोन त्रिकोण. आता मी हे पुसून टाकते, हे तुमच्या लक्षात येण्यासाठी म्हणून काढली होती. काटकोन त्रिकोण समरूपता प्रमेय. मग आता काय करावं लागेल आपल्याला तर
एक तयार झालेले जे दोन त्रिकोण आहेत त्यापैकी एक त्रिकोण आणि मूळ त्रिकोण, मग दुसरा त्रिकोण आणि मूळ त्रिकोण हे घ्यायचे आहेत. मग आपण घेऊया पहिला त्रिकोण आणि मूळ त्रिकोण. त्रिकोण ADB व त्रिकोण ABC मध्ये ऑलरेडी समरूप आहेतच ते. संगती लावून घेऊया. संगती मुळातच त्या पद्धतीने आहे त्यामुळे ती चुकणारच नाहीये. आता तिन्ही बाजू आपल्याला प्रमाणात दाखवायचे आहेत. कशा माहिती आहे तुम्हाला? AD छेद AB बरोबर DB छेद BC बरोबर AB छेद AC. कशा पद्धतीने? वारंवार सांगते मी, हे विसरायचं नाही अजिबात. AD AB बघा, AD छेद AB, DB छेद BC आणि AB छेद AC. कारण काय देणार आपण ह्याला? याला कारण देऊया संगत बाजू प्रमाणात. मग आता आपल्या साध्याच्या दृष्टिकोनातून कोणती जोडी घेणं आपल्याला योग्य ठरेल? बघा, AC वर्ग मिळतोय, त्यात AB वर्ग मिळतोय का BC वर्ग मिळतोय? बघा बरं, इथे AD आहे, इकडे AD आहे का? नाही. AB इथे आहे, इथे नाही, इथे आहे. म्हणजे बघा, पहिली आणि तिसरी जोडी ही खाली उतरवूया आपण. AD छेद AB बरोबर AB छेद AC. आता याच्यावरून काय तयार होत आहे मग? AD गुणिले AC बरोबर AB गुणिले AB म्हणजे AB वर्ग. म्हणून AB वर्ग बरोबर AD गुणिले AC. हे झालं विधान क्रमांक 1. कळतंय? आता तसंच दुसरी जोडी उतरवूया आपण. पहिला त्रिकोण घेतला होता, आता घेऊया दुसरा. दुसरा कोणता आहे? त्रिकोण BDC व म्हणत नाही मी, आता डायरेक्ट समरूप त्रिकोण ABC. यांच्यामध्ये एकास एक संगती कशी लावता येईल आपल्याला? इथेच पुढे लिहिते मी, फळा आपला कमी पडेल म्हणून. BDC एकास एक संगती ABC. बघा आता इथे BD छेद AB बरोबर DC छेद BC बरोबर BC छेद AC. कारण काय देणार? तेच संगत बाजू प्रमाणात. इथे तुम्हाला कळलं ना? मगाशी आपण घेतलं BD छेद AB, DC छेद BC आणि BC छेद AC. बरं, आता इथे आपण AB तर मिळवलंय बघा. हा झाला आपला मिळवून. आता AC वर्ग का BC वर्ग मिळतोय ते बघा. इथे BC दिसतो आहे का? मला इथे BC दिसतोय बघा, इथे दिसतोय. दिसला तुम्हाला? म्हणजे आपण ही जोडी घेऊया आता. ओके, ही जोडी खाली जर उतरवली आपण तर काय तयार होत आहे? बघा काय तयार होत आहे? BC गुणिले BC म्हणजे BC वर्ग बरोबर DC गुणिले AC. याला म्हणूया विधान क्रमांक 2. समजलं? विधान 1 आणि विधान 2. आता आपण असं करूया बघा, हे जर तुम्ही नीट बघितलं याच्याकडे तर AB वर्ग आणि BC वर्ग मिळालाय आपल्याला. मग या ठिकाणी ह्या दोघांची इथे काय म्हटली? बेरीज. मग आपण इथे पण काय करूया? विधान 1 आणि विधान 2 ची
बेरीज करून टाकू. मग आता इथे असं म्हणते मी, विधान 1 अधिक विधान 2. मग विधान 1 ची डावी बाजू घेऊया, म्हणजे AB वर्ग अधिक BC वर्ग. AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर. AB वर्गाच्या पुढे काय आहे? उजवी बाजू AD गुणिले AC अधिक BC वर्गाच्या पुढची बाजू कोणती आहे? DC गुणिले AC. आता नीट ऑब्झर्व जर तुम्ही केलं तर यामध्ये कॉमन दिसतंय आपल्याला काहीतरी. काय बरं? AC. मग तो कॉमन काढूया, म्हणजे हा AC काढला आपण बाहेर. तर काय राहिलं मग? AD अधिक DC. मग तुम्ही AD अधिक DC जर बघितलं तर AD अधिक DC म्हणजेच काय तयार होतो? AC. म्हणजेच AC गुणिले इकडे AC म्हणजेच काय तयार झाला बरं? इथे लिहिते मी हे पुढचा भाग थोडा. AC गुणिले AC काय तयार झाला? AC वर्ग. ठीक आहे. आणि ही बाजू कोणती आहे? AB वर्ग अधिक BC वर्ग. म्हणून AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. हे काय झालं इथे आपलं? साध्य सिद्ध झालं इथे. ओके, समजतंय नीट? पायथागोरसचं प्रमेय महत्वाचं आहे खूप. फक्त आपण आतापर्यंत कसं अभ्यासात होतो की कर्ण वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. पण याच्या आधी आपण प्रमेय असं व्यवस्थितरित्या कसं सिद्ध झालं हे बघितलेलं नव्हतं. तर नीट समजून घ्या. पायथागोरसच्या प्रमेयामध्ये काय की दिलेलं काय आपल्याला? फक्त की तो एक काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे पक्षामध्ये तेवढंच येईल की त्रिकोण ABC मध्ये कोन B हा 90 अंशाचा आहे. ठीक आहे. मग साध्य काय करायचं आहे आपल्याला? की कर्ण वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. मग कर्ण कोण आहे? AC. AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. मग आता ते सिद्ध करण्यासाठी आपण आधी जे शिकलो आहोत काटकोन त्रिकोण समरूपता, त्याचा आधार घ्यायचा आहे आणि BD हा लंब काढायचा आहे AC वरती. त्यामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात आणि मूळ त्रिकोण ABC जो आहे ते तिघही एकमेकांशी कसे आहेत? समरूप आहेत. कारण काटकोन त्रिकोण समरूपता. आणि मग मूळ त्रिकोण आणि एक त्रिकोण अशी जोडी घेऊन आपण बाजू संगती एकास एक लावून बाजू प्रमाणात दाखवतोय. आणि आपल्याला जे साध्य हवं आहे त्यातील आपण एक बाजूमधील एक भाग मिळवतोय. उजव्या बाजूमधील एक भाग मिळवला. नंतर दुसरा त्रिकोण आणि मूळ त्रिकोण घेऊन पुन्हा एकास एक संगती घेऊन संगत बाजू प्रमाणात घेतल्यात आपण आणि BC वर्ग मिळवला. मग आपल्या असं लक्षात येत आहे की AB वर्ग मिळवला आहे आम्ही, BC वर्ग पण मिळवला आहे. पण इथे तर बेरीज म्हटली आहे त्यांची. म्हणून आम्ही काय करतो आहोत की विधान 1 आणि 2 यांची बेरीज करतोय. मग विधान 1 आणि 2 ची बेरीज केल्यावर आपल्या काय लक्षात येत आहे की अरे दुसरी बाजू तर काय मिळते आहे? तर AC गुणिले AC म्हणजे AC चा वर्ग. आणि तेच तर आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर असं हे प्रमेय आपलं इथे सिद्ध झालेलं आहे. हे प्रमेय तुम्ही समजून घ्यायचं आहे नीट. आणि काय करायचं आहे? त्रिकोणाची जी नावं आहेत ना ABC वगैरे ती बदलायची. हे असं लिहायचं. पण ज्या वेळेला तुम्ही प्रॅक्टिस करणार त्यावेळेला PQR XYZ अशी नावं घ्यायची आणि प्रमेय हे लिहून काढायचं. तुम्ही काय करतात? प्रमेय लिहितात, पाठांतर करतात आणि जसं तसं लिहितात. परीक्षेमध्ये समजा जर तुम्हाला आकृती दिली आणि त्या आकृतीची नावं ABCच्या ऐवजी XYZ असतील किंवा LMN असतील आणि तुमच्या डोक्यामध्ये ABC आहे तर मग चुकी होईल की नाही ते? आणि मार्क्स मिळणार नाहीत आपल्याला. किंवा कृतीयुक्त विचारलं जाईल, बॉक्स दिले जातील, त्यामध्ये आपल्याला ते भरता आलं पाहिजे व्यवस्थित. म्हणून प्रमेय समजूनच घ्यायचं आहे नीट, कन्सेप्ट क्लिअर करायच्या. ठीक आहे. तर एकतर प्रमेय विचारू शकतात, प्रमेय विचारलं तर 3 मार्कांसाठी असू शकतंय
आणि उदाहरण विचारले तर 1 किंवा 2 मार्कांसाठी हे महत्त्वाचं आहे. यानंतर आपण बघूया पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास. लिहून घ्यायचं हे. ठीक आहे. पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास. आता आपण आधी बघितलं पायथागोरसचे प्रमेय आणि आता आपण काय बघतो आहोत? पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास. व्यत्यास म्हणजे काय? खाली डोके वर पाय. म्हणजे काय की प्रमेयामध्ये जो भाग पक्षामध्ये दिलेला असतो तो व्यत्यासमध्ये साध्य आणि प्रमेयातील साध्याचा भाग हा व्यत्यासमध्ये पक्ष. म्हणजेच प्रमेय काय आहे, व्यत्यास काय आहे बघा की त्रिकोणात, कोणता माहिती नाही आपल्याला, काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयामध्ये शब्द होता. आता इथे त्रिकोणात कोणत्याही प्रकारचा त्रिकोणात एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. किंवा त्या ज्या बाजूच्या वर्गा बरोबर इतर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज आहे तर ती बाजू कर्ण आहे, हे सिद्ध करायचं असतं. मग आता इथे आपण आकृती काय काढणार? कोणता तरी एक त्रिकोण आहे, आम्हाला माहिती नाही की तो काटकोन आहे. ओके, त्याला मी नाव देते. आता ABC भरपूर नावं देऊन झालेत, आता आपण बदलूया नाव. मी आता इथे घेते XYZ. तर XYZ मध्ये पक्ष घेते. पक्ष एका बाजूचा वर्ग तर ती बाजू घेते मी XZ वर्ग बरोबर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा आहे. म्हणजे XY वर्ग अधिक YZ वर्ग. मग साध्य काय करायचं आहे आपल्याला? कोन Y बरोबर 90 अंश. काय सिद्ध करायचं आहे की कोन Y हा किती अंशाचा असेल तर 90 अंशाचा असेल. मग रचना करावी लागेल आपल्याला काहीतरी. काय रचना करणार? तर आम्ही असा त्रिकोण काढणार आहोत की तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल 90 अंशाचा. बघा पण मी कसा काढते बघा. बाजू XY आहे तेवढीच मी बाजू घेतली, म्हणजे XY असेल तेवढीच ही बाजू घेते आहे. YZ जेवढी आहे ना तेवढी ही बाजू मी घेतली. पण कोन मात्र घेताना काय केलंय मी? 90 अंशाचा घेतलंय. त्याला नाव देते मी त्रिकोणाला PQR. म्हणजे रचना काय केली बघा आपण. लक्ष द्या. XY बरोबर PQ काढला. त्रिकोण PQR असा काढला की कसा? XY बरोबर PQ, XY बरोबर PQ, YZ बरोबर QR, YZ बरोबर QR. आणि कोन Q किती आहे? 90 अंश. आणि कोन Q बरोबर 90 अंश. समजलं काय रचना केली आपण? आणि आता आपल्याला काय करायचं आहे? सिद्धता. खूप सोपं आहे. सिद्धता बघा. विधाने आणि कारणे. पहिलं विधान घेऊया. पक्षाने काय सांगितलंय ते पहिलं विधान घ्यायचं आपण. त्रिकोण ABC नाही, माझ्या तोंडात पण बघा सारखं ABCच येत आहे. त्रिकोण XYZ मध्ये काय सांगितलंय? XZ वर्ग बरोबर XY वर्ग अधिक YZ वर्ग.
XZ वर्ग बरोबर XY वर्ग अधिक YZ वर्ग. कोणी सांगितलं हे आपल्याला? तर पक्षाने सांगितलं. आणि त्रिकोण PQR मध्ये, PQR मध्ये काय आहे बघा, पायथागोरसचाच त्रिकोण आहे ना. कोण Q बरोबर 90 अंश म्हणून PR वर्ग बरोबर PQ वर्ग अधिक QR वर्ग. कोणी सांगितलं आपल्याला हे? पायथागोरसचे प्रमेय. समजला? पण आपण इथे काय म्हटलंय? PQ म्हणजेच कोण? XY. मग आता मी PQच्या खाली काय घेते? त्याऐवजी XY वर्ग घेते अधिक QR म्हणजे कोण? YZ. मग QRच्या ऐवजी मी काय घेते? YZ वर्ग. ठीक आहे. आणि XY वर्ग अधिक YZ वर्ग म्हणजे कोण? XZ वर्ग. म्हणून इथे खाली मी काय घेते आता? XZ वर्ग. आणि इकडे आपली डावी बाजू काय येते? तर PR वर्ग. बघा, पक्ष घेतला आपण, रचनेमध्ये सांगितलंय त्या पद्धतीने पायथागोरसचं प्रमेय घेतलं, रचनेच्या नुसार किमती बदलल्या, पुन्हा पक्षाचा आधार घेतला, इथे रचना म्हणूया, आणि मग पक्ष आणि रचना ह्यांचा आधार घेऊन PR वर्ग बरोबर XZ वर्ग हे सिद्ध होता इथे. याला म्हणूया विधान 1, याला म्हणूया विधान 2, आणि इथे दोन्ही बाजूंचे आपण वर्गमूळ काढून टाकूया आणि याला म्हणूया विधान 3. विधान 1, विधान 2 आणि विधान 3 वरून काय लक्षात येत आहे की त्रिकोण XYZ एकरूप त्रिकोण PQR समरूप नाही. एकरूप, एकरूपतेचं चिन्ह आहे हे. कोणत्या कसोटीने बरं? तर बा एकरूपता कसोटी. कळतंय? आणि ज्या वेळेला दोन त्रिकोण हे एकरूप आहेत त्यावेळेला त्याचे उरलेले संगत घटक सुद्धा एकरूप असतात. म्हणून मग कोण Y आणि Q कसा असेल? एकरूप. म्हणून कोण Y बरोबर कोण Q बरोबर किती? 90 अंश. हे काय झालं इथे? हे सिद्ध झाले. कळलं? सोपं आहे अगदी पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास. प्रमेयामध्ये काय होतं? जे साध्य आहे ना ते प्रमेयामध्ये होतं, आणि इथे पक्षामध्ये जे आहे ते तिथे साध्य, इथलं साध्य ते तिथे पक्ष. कळतंय ना? म्हणून मी सुरुवातीलाच काय म्हटलं? खाली डोके वर पाय, उलटा पालट असते. थोडी रचना केली, पायथागोरसच्या प्रमेयाचा आधार घेतला, पक्षाचा आधार घेतला आणि आपण प्रमेय छान सोडवलेले आहे. समजलं तुम्हाला? तर हे प्रमेय सुद्धा नीट समजून घ्यायचं आणि मग लिहायचं आहे. या ठिकाणी आपल्या ह्या प्रकरणातील सर्व प्रमेय संपलेली आहेत. अतिशय महत्त्वाचे गुणधर्म आणि प्रमेय संपलेले आहेत. ठीक आहे? अभ्यासाला लागा व्यवस्थित. भेटूया मग नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.